हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी नवीन ब्लॉग चॅनलमध्ये. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर कसे आहात सगळे, स्वामींच्या कृपेने सर्व छान असतात हीच प्रार्थना. आणि चला आम्ही हॉटेलिंगला गेलो होतो. आता आषाढाचे काही दिवसच राहिलेत, श्रावण चालू व्हायला काही दिवस राहिलेत, म्हणजे 1-2-3 दिवस राहिलेत. तर श्रावण चालू होणार आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही कसं मुलांना थोडंसं घेऊन हॉटेलिंगला गेलो होतो नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि माझी मम्मी पण बरोबर होती आणि तिच्या मैत्रिणी पण ऑफिसमधल्या बरोबर होत्या. आता ती रिटायर्ड आहे, पण तरीही तिच्या आपण म्हणतो ना, आपल्या मैत्रिणी आपण जपत असतो. आपल्या मैत्रिणी शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतात. जरी कोण नसतं बोलायला तरी आपण आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत असतो, बोलत असतो आणि त्यांच्याकडेच आपलं मन मोकळं करत असतो. तशीच माझ्या मम्मीची पण मैत्रीण आहे, चांगली आहेत त्या. तर त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो तिचं मन राखण्यासाठी. ही पण गेली आणि माझं मन तिचं मन राखण्यासाठी मीही तिच्याबरोबर गेले होते. तर आमचं खाणंही झालं तिथे आपल्या पुणे कॅम्पच्या या भागामध्ये सुरवेज हे हॉटेल आहे. तर तिथे गेलो होतो आणि मुलांनाही नेलं होतं. जरा पाऊस होता, पण मागचं जे दृश्य होतं ना, ते माझ्या डोळ्यासमोर आलं होतं की जे TV मध्ये आपण पाहिलं होतं. भिडे पूल कुठपर्यंत टेकला होता, कुठपर्यंत पाणी आलं होतं. आणि आता सगळं ओसरलं आहे, पण त्या रोडने जाताना मला पूर्ण असं रिकामं दिसलं. म्हणजे आता तरी पाणी ओसरलं आहे, पण जे उद्ध्वस्त झालेलं आहे, जे पाडापड झालेली आहे, ते सगळं बघण्यात आलं माझ्या पण. आणि असं पण ऐकलं की पार जेव्हा ते पाणी पूर्ण पुलापर्यंत आलं होतं, तिथे जे शंकराचं मंदिर होतं ते पूर्ण हे झालं होतं. म्हणजे शंकराचं मंदिर पूर्ण बुडलं होतं. त्या भिडे पुलाच्या शेजारी जे मंदिर आहे, ॲक्च्युली मला नाव नाही आठवत त्याचं, पण ते पूर्ण मंदिर खाली गेलं पाण्याखाली. तर तिथे कडेला तिथपर्यंत पूर्ण मासे आणि खेकडे असे जेव्हा पाणी वसरलं तेव्हा खेकडे आणि मासे पूर्ण असे बाहेर आले होते. तर खूप अशी वेगळं आणि विचित्र दृश्य असं पाहायला मिळालं. कारण धरणाचे पण 2 दरवाजे सोडले होते असं TVत पाहिलं. तर आम्ही त्या रोडने गेलो. तर म्हणजे तुम्हाला मी शो करेन की कसं भिडे पूल आता कसा दिसतोय ते. तर कोण पुण्यातले असतील त्यांना तर माहितीच असेल, पण कोण लांबचे असतील त्यांना मी दाखवणारच आहे. आणि चला थोड्याफार तुम्हाला टिप्स पण शेअर करणार आहे. जे आता जर नोकरदार महिला असतील तर त्यांनी थोडंसं मॅनेजमेंट कसं करायचं, कशा आपल्याला पटकन कसे आपली कामं होतील आणि जी पूर्वतयारी आहे ती आपण पटकन कशी करायची, याच्यापैकी तुम्हाला एक 4-5 टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला थोडं जरा बोलायला अडखळते, पहिल्यांदाच फर्स्ट कॅमेराच्या समोर आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि समजून घेणारे तुम्हीच आहेत. तर मग चला आपण स्टार्ट करूया ब्लॉगला. तर चला आम्ही आता रिक्षात बसलेलो आहे आणि रिक्षामध्ये मुलांना तर खूपच आवडतं. चला तर मग आपण रिक्षाची पण मजा घेऊ पावसामध्ये. आणि आम्ही निघालो आहोत आता हॉटेलला. आणि तुम्ही बघू शकता कसा अवतार झाला आहे आमचा दोघांचा पण तिघांचा पण. जाऊ द्या, मम्मी म्हणली जाऊ द्या, चला असू द्या, पाऊस असला तर केव्हा तरी पावसात पण मजा येते बाहेर पडायला, म्हणून मग आम्ही बाहेरच पडलो. आणि हे बघा, तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे भिडे पूल, हा सगळा भिडे पूल. तर हे सगळं बघा, सगळं पडझड झालेली आहे या उजव्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता की इथपर्यंत ह्या पुलाच्या वरती पाणी पारतो. तुम्ही पलीकडचा पूल बघताय, तो पूर्ण पलीकडचा पूल पूर्ण असा भरला होता आणि खूप सारी घाण अशी रोडला पण आलेली होती. आणि मी बघितलं तर खूपच असा गाळ वगैरे, आणि हे पारव्यांची पण तिथे झुंबड बसलेली आहे. कारण बरेचसे बाहेरचे बारीक किडेबिडे असतात, ते पारव्यांना आवडत असतात, त्याच्यामुळे मग पारवे ते खाण्यासाठी सगळे जमा झालेले होते. आणि काही लोक पण त्यांना मग तांदूळ वगैरे देत होते. तर बघा तुम्ही, इतकी घाण अशी सगळी त्या रोडला झालेली होती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ती स्थिती होती बघा, सगळं ते पुलाच्या ते जाळी वगैरे सगळी पडली होती खाली. आणि हे पण सगळे ते बार आहेत ते पडले होते, जे सेफ्टी बार असतात ते. खांबसुद्धा असे तिरके झाले होते. तर झाडंसुद्धा काही छोटी छोटी पार पूर्ण पडली होती. तर त्यावेळेसचं दृश्य कसं असेल जेव्हा पूर्ण पाणी ओसरलं असेल, तर किती घाण असेल. आणि जेव्हा पाणी भरलं असेल त्या पावसामध्ये, पूर्ण रोड तुंबला असेल, पूर्ण रोड ब्लॉक असेल. आणि हे जे शंकराचं मंदिर आहे हे पण पूर्णपणे तुडुंब भरलं होतं अख्खं. तर अशा प्रकारे
हे दृश्य खूपच असं पाहिलं तरी खूपच विचित्र वाटतं, तर जेव्हा प्रत्यक्ष पावसामध्ये पाहिलं तर कसं वाटेल. तर मग आम्ही लाल महालाच्या इथून पण तिथून शॉर्टकटमधनं निघालो आणि तुम्ही बघू शकता, हे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते, जे पुणेकर आहेत त्यांना माहितीच आहे. कसबा गणपतीच्या इथून आम्ही निघालो आणि तसेच पुणे स्टेशनला जायचं होतं आणि पुणे स्टेशनवरून मग पुणे कॅम्पमध्ये जिथे जुने नवीन जिल्हा परिषद आहे तिथून थोडंसं पुढे गेले का आपलं सुर्वे हॉटेल येतं आणि तिथे मग आम्ही गेलो होतो नॉनव्हेजचं जेवण जेवायला. तर चला मग. तर आलो आहे आपण हॉटेलमध्ये फायनली आणि ह्या आहेत त्या काकू जे मम्मीचे बेस्ट फ्रेंड आहेत आणि त्या खूप छान आहेत स्वभावाने आणि तिलाही खूप सांभाळून घेतलं होतं जेव्हा ती ऑफिसमध्ये होती, जेव्हा ती सर्व्हिस करत होती. पण खूप म्हणजे व्यवस्थित असे बॉन्डिंग आहे दोघींचं. आणि हे बघा, हे असं हे हॉटेल आहे आणि इथे आहे जरा एवढं कॉस्टली नाही आहे पण छान आहे बघा. सुरवेज म्हणून आहे आणि ह्या एवढ्याशा थाळ्या मिळतात इथे, म्हणजे एवढे असे मेनूज आहेत, खूप सारे मेनूज आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. जे सुक्कं मटण आहे, चिकन आहे, अंडा फ्राय आहे आणि ही अशी आम्ही थाळी मागवली आहे. कोशिंबीर मी काही ताटात वाढली नव्हती तेव्हा. आणि हे बघा असं अशा प्रकारे. तर चला मग या जेवायला तुम्ही पण. चला तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मुले पण खूप कंटाळी आहे. आमची चिव तर जांभळच द्यायला लागली आहे, तिला झोपायची सवय आहे दुपारची. आणि चला आम्ही आता बाहेर पडतो आहे हॉटेलमधून. तर चैतन्याला लावला व्हिडिओ काढायला, त्याला म्हटलं सुरवेजचं पूर्ण बोर्ड येऊ दे, पण त्याने अर्धाच काढला. तर चला निघालोत आपण आणि आता आपण पोहोचूया आपल्या नोकरदार महिलांसाठी ज्यांना सकाळी खूप घाई असते, तर त्यांनी काय करावं याच्या 5 टिप्स मी तुम्हाला सांगते आहे. तर पहिली टिप अशी आहे की रात्रीच आपण जे उद्या सकाळी जी भाजी करायची आहे तर ती आपण सोलून ठेवावी किंवा निवडून ठेवावी, म्हणजे आपल्याला जास्त दुसऱ्या दिवशी लोड येत नाही. आणि त्या भाजीसाठी जो लसूण वगैरे लागतो किंवा अजून काय कढीपत्ता वगैरे तर असतोच आपल्याकडे, पण जे सोलण्यामध्ये जे टाईम जातो तर ते जे व्यवस्था आहे ना ती आदल्या रात्रीच आपण करून ठेवायची आहे. तर हा लसूणसुद्धा मी रात्रीच सोलून ठेवला होता, जो मला लागणार आहे तो. आणि ही भाजी आपण दुसऱ्या दिवशी जी टाकणार आहे, टिप नंबर 2, तर ही भाजी जी आपण दुसऱ्या दिवशी टाकणार आहे तर त्याचा जो स्पून आहे, जो चमचा आहे, आपण जो काउंटरवर ठेवतो किचनच्या, तर तसा ठेवायचा नाही, त्याच्या खाली नेहमी ताटली ठेवायची, जेणेकरून आपलं किचन काउंटर खराब होणार नाही. आणि टिप नंबर 3 अशी आहे की आपण जे भाजीला जे मसाले वापरणार आहोत तर त्या मसाल्याचं प्रिपरेशन हे आदल्या रात्रीच करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी काही त्रास नाही झाला पाहिजे आणि पटकन असं भाजी ही आपली फोडणी देऊन झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मसाले जे ॲड करायचे आहेत कोणते ते ॲड करू शकता तुम्ही. म्हणजे जिरे मोहरी नसेल तर ते, किंवा मग आवडीचा मसाला कोणता भाजीला वापरायचा असेल तर तो सेपरेट त्याच्यामध्ये घालून ठेवू शकता. तर मी ते सगळं प्रिपरेशन करून ठेवत असते. धना पावडर मला नेहमीच लागते, त्याच्यामुळं माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये धना पावडर ही असतेच असते आणि बेडगी मिरची पावडर ही असतेच असते. आणि आपला एक घरचा काळा मसाला असतो आणि एक सेपरेट जर तुम्हाला मसाला वापरायचा असेल तर तोही ठेवू शकता. आणि जिरे मोहरी ही असावीच असं मला वाटतं. आणि आता टिप नंबर 3 आपली अशी आहे की आपण जे पीठ मळून घेतो, जे पोळ्या करायचे असतात, ते सगळ्यात मोठं आपलं हे टास्क असतं की पोळ्या करण्यासाठी जास्त वेळ जातो हा लेडीजचा. तर मी काय करते, आदल्या रात्री कधी कधी मळून ठेवते, जर खूपच उशीर झाला तर, नाहीतर मग दुसऱ्या दिवशीच मी पीठ मळून घेऊन ठेवते आणि त्याचे गोळे करून घेते. मला त्याची गरज नाही पडत, मी पटकन असा एक गोळा उचलून माझी पोळी ही तयार होऊन जाते, कारण माझं जे पोळ्या करण्याचं काम आहे ते फास्टमध्येच आहे. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे दाखवते की उंडे हे अगोदर करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही. आणि जर घरामध्ये मिस्टरांच्या आणि मुलांचे डबेही असतात तर ते डबेही आपले पटकन होऊन जातात, कारण त्याचाही लोड हा आपल्यावरच असतो, एक लेडीज म्हणून, एक हाऊसवाईफ म्हणून. तर मी हे उंडे करून घेतलेले आहेत. आत्ता जे आहे ना, मी पोळी लाटायला घेतलेली आहे
तर आता मी गॅस जरा मोठा केला आहे, म्हणजे मीडियम गॅस केलेला आहे आणि हा उंडा माझा लगेच 1 सेकंदामध्ये तयार होतो. तर तुमचंही असेल, काही लेडीजचं खूप प्रमाण जास्त असतं फास्ट काम करायचं, तर माझंही तसंच आहे. आणि इथे मी माझी पोळी लाटून घेते आहे आणि पीठ मी लावूनच घेते. एकदा पीठ लावलं तरी माझी पोळी सरकते. पण तरीही ज्या नवख्या असतील त्यांनी 1-2-3 वेळा जरी पोळीला पीठ लावलं तरीही काही हरकत नाही, आपली पोळी छानच होते. आणि नंतर मग मी ही तवा तापलेला आहे आपला, तर मी या तव्यावर ही पोळी टाकून देत आहे. अशी वाफ घेऊन बघते, जरा थोडा तावा आला तर मग मी पोळी टाकून देते. आणि ॲल्युमिनियमच्या तव्यावर शक्यतो तेल लावायची काही गरज नाही, कारण मग तो तवा ऑलरेडी लाल होऊन जातो. त्याच्यामुळे हे बघा लगेच पोळी सरकली पण माझी आणि चिटकलेली अजिबात नाही. आणि माझी पोळी फुगते पण तिथल्या तिथे लगेच फुटून जाते. आणि पोळी दाबण्यासाठी मी एक व्हाईट कलरचं एक नॅपकिन तर नाही, पण जे बनेल असतं आपलं घरात जे जेंट्स असतात त्यांचं जे जुनं वगैरे बनेल असेल तर ते बनेल मी कापून धुवून स्वच्छ करून ते बनेल यूज करते, कारण खूप सॉफ्ट असतात ते बनेल, ते वायालाही जात नाही. असं मी ऑर्गनाइज करते. आणि नंतर ही माझी पोळी दोन्ही साईडने मी भाजून घेते व्यवस्थित अशी दाबून, आणि पटकन भाजली जाते. आणि नंतर मग पूर्ण भाजून झाली का मग मी तेल थोडंसं लावते वरून आणि खालच्या साईडने. आणि पोळी मी अजिबात फोडत नाही, मला अजिबात पोळीचं पोट फोडायला आवडत नाही, तर तिची वाफ ऑटोमॅटिकच निघून जाते. आणि जी आपली पोळी ठेवायची जाळी असते ना, तर त्या जाळीवर मी ती पोळी ठेवते. तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे जी सांडशी आहे ना, ती सांडशी खाली ठेवते आणि त्याच्यावर ती जाळी ठेवते, जेणेकरून ते पोळीला खाली ओलसरपणा येत नाही. आणि तुम्ही कितीही पोळ्या ठेवल्या त्याच्यामध्ये, 1 डझन ठेवा नाही तर 2 डझन ठेवा, तरीही खालच्या सगळ्यात शेवटच्या पोळीला अजिबात ओली होणार नाही, वाफ लागणार नाही. अशा प्रकारे जाळी ठेवते. किंवा मग आपल्याकडं जी भाजायची जाळी असते, जी वांगं वगैरे भाजतो आपण वरच्यावर, तर त्या जाळीवर जरी तुम्ही पोळ्या ठेवल्या तरीही काही हरकत नाही, व्यवस्थित अशा पोळ्या राहतात. तुम्हाला मी नंतरच्या व्लॉगमध्ये पोळ्या आपण कशा व्यवस्थित ठेवायला हव्यात ही पण ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या दिवसभर व्यवस्थित राहतील, अजिबात ओलसर होणार नाही, घाम येणार नाही. ते तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे बघा माझ्या ह्या पोळ्या पण पटपट सरसर होतात. तर ही एक टिप छान आहे ज्या नोकरदार महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. आणि तेलासाठी मी ही लोटी वापरते, जेणेकरून आपलं ते हात पण भरत नाही, बोटंही खराब होत नाहीत. तर हे बघा तुम्हाला सांगते की ही सांडशी अशी ठेवायची आणि त्याच्यावरती आपली पोळी ठेवायची, जाळी ठेवतो ना ती जाळी ठेवायची आहे, जेणेकरून खाली अजिबात वाफ लागणार नाही. आणि जी वाफ आहे ती जमिनीला लागते, अजिबात पोळीला थोडासुद्धा एक थेंबसुद्धा ओलसरपणा जाणवत नाही. तर मी अशा प्रकारे हे ठेवते. तर ही एक टिप खूप छान आहे लेडीजसाठी, तर तुम्ही नक्की फॉलो करून बघा. आणि ही एक जाळी आहे, तर ही पण आपण जाळी ठेवू शकतो पोळी ठेवण्यासाठी. तर मला सांगा नक्की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे टिप्स आणि माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. मला नक्की सांगा, म्हणजे माझ्या बोलण्यातून किंवा काय असं कमी जास्त गेला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय आवडेल, माझ्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे तेही तुमच्याशी शेअर करेन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.